श्री गुरुवे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः. जय जय दिगंबरा, जय जय दिगंबरा. आद्य नामे विश्वंभरा, वर्णिता तुझे गुण संभारा. मती अपुरवतचे वर्णित्या तुझ्या गुण संपत्ती. वेद भांडारे अपुरवती, सहस्रपणे वाहता ती. शीन वाचे दावी तसे. पंचानना 80 वेळ धेंडे, परितो अक्षरी झाले धडे. सरस्वती शिनुने तोंड, करी सांड विलापाचे. आडभार उद्दीज देही, कमळ पात्रा पुरे मही. शताब्दीची अपुरेशाई, तो गुण सार रसज्ञे. ऐशी सर्व गुण पुरुष येऊन या बाईसला अब्धी मतीस. भक्ती सारामत सुदास, स्वयं निर्मिला आपणची. तरी मागली आहे सकळ कथन. कानिपा आणि वायुनंदन, युद्ध समय किंवा सुखसागरा मिळाले. यापरी कानिवासी गेला श्रीगंधव मुंड गावात. तेथे बेटे मशिरा ते अतिथा ते भोगले. अतिथ्यार्थी भोगले परी कैसरी ती. तिची एका इथून श्रुती. मशिर काम चित्ती एका जीवद्रा. की कानिपा जाय स्वतःच श्री घोषा करिष्ठ. मग तो धावून येथ नील माते इथून. तरी गोरक्षम शिष्य आहे, ऐशी शुद्ध करू नये. आणि योजने उपाय येथे राहता करावा. ऐशी युक्ती रसून चित्ती करावे म्हणे. अतिथी भोप प्रीती म्हणून बोलावणे बहुत युक्ती. सकाळ मशीद सांगत असे. यापरी अनेक यापरी अनेक योजना करीत. की विषय गोवा गाणी होता. मग कदा देशात जाणार नाही. सरस्वे चंद्राणी मृगांग वदनी. पाठीताचे शिबिर लागुनी. परितो नातळे कामनावासनी. इंद्रिय दमनी महाराजा. म्हणाल तरी त्या काही प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती. जयाची नट कशी होती, वेळीपिसे देवादी. जयचे पाता मुखमंडन. तपी सांडिती त्या तपाकारणे. येऊन या मुंगी लुंगी होऊन या. मागे भ्रमती जपी तपी. जयचे अक्षर पोळ्या परी दिसती. दशन डाळिंब बीज गोमटी. गोवन पिका धाटी. ग्रीवाद दर्शवी बाहेर. की अनंत दक्ष चंद्राचा प्रकाश जायचा. की उड गणपतीची द्वितीय ठसा. जयाचे नखकृत लेशा. चंद्रकोर मिळला हसवायच्या स्त्रियावर्ण. की मानूची पावला उदयमान. ऐशा स्त्रिया पाठवून स्थान. चितविती कामासी. परितो नातळे महाराज. हा होताना मच्छिंद्रा कळला सहज. मग म्हणे शिष्यकट समाज. कामासाने गोवावा. ऐसे यज्ञ करून पाहता. कामिनीचे श्रम झाला वृता. शिष्यकडे येईना हाता. उपाय काय झाला. असं छळात एक मास राहिले तिथं. परी कोपे देव होता उदित. परी कोपे देव होते सरस्वती लोटले. असं लोटले एक मास. मग पाचल मच्छरस म्हणजे आज्ञा द्यावी आम्हास. स्वदेशाशी जावया. मग अवश्य म्हणून वचनांना नाना संपत्ती दिली होपित. गजवाजी वृष्ट अमित. द्रव्य बोध दिले. शिबिरे कनाथा मंडप थोर. तंबू रावट्या पृथगाकार. शिबिके मुक्त झाला छत्र. वस्त्रभरणी भरिले. ऐशी पुढे अपरसंपत्ती बोलती मच्छरी. एकोस बोलवण्या निमित्ती. ऐसे बुडणे कटकवार सोसताना. एकोस बुडणे निमित्ती परस्पराशी नादरे. ऐसे बुडणे कटकवार सोसताना. आला नाथ मच्छरी इकडे तीर्थवर करीत आला स्वदेशा. सहज आले मुक्कामुक. लंडुण्या स्त्रीदेश सुगम.
पुढे कोडबाग स्थान उत्तम नाना श्रेणी परी ज्या गावी जाय ना तर त्या गावी लोक करते तिथे ते पाहुणे भक्तिवंत उपचारे मिरविती इथे सम सकळ अर्थी पूर्ण होण्या शिष्य संप्रदाय होतं मुनी वर्णिती कीर्ती मुको उद्धाचे मग त्या गावी लोक येऊन याने ती सगळं कटकत धावणे भक्तिभाव अलौकिक बोलविती पुढार ऐसे घर भ्रमण करीत कीर्ती मागे कीर्ती होतं तर सत्कीर्ती ह्याला पट्टणात प्रविष्ट झाले सन्मुखे बहुत जणांचा वाचे वस्तुती आहा स्वामी ऐसे म्हणती मग राज्यांगणी ही कीर्ती हे लावली सेवकाप्रती कीर्ती ऐकून उपनात पुढे पीडिता झालं होतं त्याकरवी उत्तम वृत्तांत मुनिकटकाचा आणविला ते सांगते मुनीचे प्रायोजक गावोगावीची शिबिरे सुरंग चांग धावतात ती येऊन या मागोमाग स्वामीला घराव्या पुढे नातोजी घेऊन शिबिरे चालती त्यामागून शिष्य कटकाशी मागून गमन गाणी पाठवते ऐसे मार्ग जगन्नाथावरून गोरक्षा बघायचे येऊन गावोगावे भ्रमदसे तो सहज मार्गी करता मही प्रवाही त्रियुक्त विपिन त्या गज करनंदन सहस्थिती भेटला तेने पहिले गोरक्षे पहिले गाणे बसे दुष्टादृष्टी होता दिशी एकमेका बोलिले कोरणे शिरशी विकासन खाली उतारा कर्णनंदन बरदारी गालीचे मही पसरून गोरक्षे बैसले आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिपा वागोटी नाथपंथा वरद बुटी कोण गुरु पाहिलं त्या ऐकून गुरुक्षणात मोचनापासून करा सांगत वरदबाई उदय मित्र प्रसन्न राहतायचे तरी त्याच्या दासनच मी म्हणतो महापुरुष श्री गुरु कानीमध्येच गुरु कोण मिरा तो सांगा ऐसे गोर बोलो ऐकून कानिप सांगे जयेंद्र कथन जन्मापासून वर्तमान दत्त करू आगळे ऐसे उदय भाषण झाले मिरवले समाधान म्हणती योग्य आले घडून तुम्हा मा भेटला यापरी कानिपाची ती कामना उद्रेकत एकार्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षपती वरदाचे मिळला तरी दत्त कृपया अनुसंधान कैसे लादले विद्यारत्न की कवन रूपी सहजदर्शन जगा माझी विरती तरी हा शोध करावा दावली आपल्या गौरवा ऐशी सहज भाव दृष्टी करी भोवताली ते दृष्टीचं आम्रवण परिपक्व देखील सदन ती पाडाचे पक्कपण शाखाविषयी विराजल्या ते पाहता कानिबा म्हणे हे अमरवण काय शोभत फळे मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत या वृक्षी परी ऐसे फळे सगळं दिसती तरी भक्षण करावे वाटेची ती यावरी गोरू शकती नको म्हणते यावरी बोले कानिभोजन तोडे जाणतो शिष्य तोडून आणि तो शिष्य जाणून गोरक्षमुळे तुका येत ना कासायचे करा आता शिष्य आहेत जवळी म्हणून आणावे करकंबळी शिष्य नसतं कोणी काळी मग आपण काय करावे तरी आता स्वतः ऐसे करे प्रतापद विरवावे पळे तोडून विदेशी गोरवे तुष्ट आत्म करावा ऐसे कानी बायकोण वचन जरी तुम्हा ती इच्छिते म्हणून तरी हाताची आणि तो तोडून पक्कपणे कुरुखोपे मग कवळीला बसपणची विभक्त अस्त्र झपेवटी तयावरी आकर्षण मंत्रप्रयोगी प्रीताला गोष्टी विभक्त अस्त्र आकर्षणी प्रीतीपैकी बसू काननी तो ती पक्कपळे वृक्षावरून पुढे आली सर्वत्र मग ते शिष्यकटास फळे बक्षिते मधुर व्यक्त बक्षिले पूर्ण तृप्त झाले हात शाळेले हात शिवणाने ऐसे झाल्या पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारे अशा म्हणी
म्हणे प्रताप दावीला बज लागली, काणी पाणी आपुला, काणी पाणी आपुला, काणी पाणी. तरी आता याची दाऊ विद्या चमत्काराची यायचा विचार करून माणशी काणीबद्दल बोले. म्हणे तुम्ही केला पाहुणचर तरी उत्तर लागे उत्तर, आणि पळी या पक्षी साचर चवी रसने विरवे. ऐसे त्याचे वचन म्हणे बोलता फार उत्तम, तुमच्या शब्दाशी करून न मान स्वीकारे तैसेची. मग आकाशीन शक्ती विभक्ता सरज नाथ वृक्ष पवित्र लवंग फळे विचित्र येऊन या फळे पुढारा. मग ती फळे खात जेटी रसनेची पडू पाही मिठी, आहा म्हणती चिडी अमृतश्री दाटले. मग ती फळे केले भक्षण शुद्ध जेवणे हस्त प्रक्षाळून बैसले असणे सुखे घेऊन तयार बोले पुरुष. म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जायची त्याची काय तू करावी वहिली. तुम्हाला योजना उक्ष डाळी पुन्हा मार्ग गमा. यावरी काणी बरे यायचा कोण ब्रह्माचा असतो, पुन्हा निर्मुनी मृत्यूमंत, पुन्हा निर्मूलमंत जयचे त्याचे करे. गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निश्चिंतपणे आहे पवित्र, त्याशी हे करण्याघटित विचित्र कथाकडे नसेल. तू दुसरा ब्रह्मा करेल उत्पन्न मग ऐशी कथा कोण. तू महीचं मस्तकी करता धारण, तो पर्वताची ओझे शीन की हरकतेच्या निविणार. तो पावक ठिणगीने पळे चतुर हृदय सात्वीची मा सप्तसागर. तो थिल्लर दगे अटकेना. जो बोल कावाचे गंभीर चतुर, बोल काजाची गंभीर चातुरी. बृहस्पती मागे सारी, तो अजारक्षका ते भिवून अंतरी. मोल करील कावाचे, जो आपल्या प्रतापे करून शिराब्दी करील ग्रहवासनी. तो तक्रार करता सदैव सदनी भीक मागेल की होता. की चक्षुच्या कृपा कटाक्षे पाषाण करी परिसर जैसा. तो हेमा करता काय प्रत्यक्ष आराधिले धांडल्या, हेमा करिता काय प्रत्यक्ष आराधिले धांडल्या. जयाची वचन वागवटी मिरवची सकळ देवांची थाटी. तो आपल्या मोक्षासाठी आराधिले भूताचा. तस्मात ब्रह्म्याची काय कथा, त्यानंद ब्रह्म निर्मिती. सर्व कर्तव्याचा करता गुरुकृपेची मिळशी. ना तरी मुळीच प्रौढी गुरु मिरला ज्याचा कावाडी. त्याची दैना कोण फेडी, काबाडा ओझे व्हायतो. ऐशा एकदा काळीमत परमशोभला शोषितात. ज्याचा पावक अर्जा सिंचनार्थ, कवळू पाय ब्रह्मणा. म्हणे हो जाणतो तू ते तुझ्या गुरुसहित, भू साधने प्रारब्ध नरकामाची पचत असे. वाचे म्हणतो योगीराज कर्माचरती नरकापतन. चकर श्रीराज विष्णू भोग होई पापाचा. जितेंद्रियत्व दावय जनी, असून भोग चिंती मनी. तया भोगवंश करुणे मेनिका नाथ होऊन ठेला. तरी ठावक तो गुरु तुझा, किती बोलशी प्राज्ञा जा. ब्रह्म्या ते करून हीन होते जा. दिशाळ गोष्टी करीतोस प्रथम गुरु तुझा काबाडी. तुझी दैन्या कोण फेडी, आता सोडविणे सगळं प्रौढी. मार्गाला की क्रमिका ऐसं कडतर बोलणे गोरक्षा ते होता शरण. मग म्हणे बोलशी आपण चावटीपणे हे भ्रष्टा. तुझा गुरु जलंगत प्रतापीने प्रीतीनं बहुत. 10 वर्ष आजपर्यंत नरकी नित्य पचते. पण त्या सामर्थ्याने झाले की आपण तिथून जावे वहिले. सर्पदर्पे वेष्टिले शक्तीने झाल्याचे हेला पड्डे गोड बांगादेशी. वाचता मिळाल्या त्याशी धन्य गोपींद्र प्रतापाशी. दीद गरजे पचतचे तैसा नव्हे गुरु माझा. हलविले सगळं ब्रह्मांडाचा शंकराच्या सर्वजा कर्कमळी मिळत असे. अष्टभैर महादारुण अजिंक्य देवदानवा कारण, त्याशी बळी करून कदन रचना कदा आणले. पाय एवढा स्मारी तुझं तिने विजय केला रवण. त्याशी दिवण्या परत उभा केला स्तंभापरी. वीरभद्र प्रताप तरणी देवदानवा अजिंक्य करणी. त्याच्या कंठी
त्याच्या प्राणकटी आणून शरणागत तो केला. द्वादश द्वादश द्वादशकळी तीव्र आदित्य त्याचा उलटून पाडलेला रथ. सकळ देव शरणागत होऊन लोटे तपायाची. तरी प्रतापी प्रतापी गुरुवायचा भक्त सोडून नरक क्लेशा. त्याच्या वर्तक व्यासा आताचे पाय हे भ्रष्टा. मग घेऊन या भस्मशुटी मंत्रपेळी बोले उठी संजीवनी ते संजीवनी ते संजीवनी ते संजीवनी ते पियुष पियुष थाटी सगळं पळते मिरवली. आयशाचं प्रयोग फळे संपूर्ण देशी त्याची ठेली होऊन ते कानी पापावून मनीशंकित तो झाला. मनीशंकित तो झाला. योजना सर्वमुख ओटी विस्मय करते आठवते म्हणे धन्य प्रतापजी जका माझी मिरवला. मग सकळ टाकून विरुद्ध भाषण दावणे दे आलिंगना म्हणे धन्य तू एकनी पुन्हा गुरुपुत्र मिरुसी. पर्यायशे बोलता विरुद्ध बोला माती सर्वज्ञ लाभ झाला. शोधित फिरलो विजयालिंद्रा ठाव लादला तुझं पाशी. यावरी गोरशे बोले वचित बोलसा ते प्रमाण. माझा लाभ तुझं कारण तुझं लाभ मज झाला. ते बोलणे कदा वाईट दावे ते झाले मार्ग उकट. गुप्त गुरुजी उघडून कपाट. मार्कट देवता पै केला तरी आता उत्तम झाले. दृष्टी पाहू गुरु माऊली आयशवने प्रीती नमिले एकमेका ते वेळा. यावरी गोरंद स्पर्शात मुखी जलपुन वृक्षदेठी फळी नेऊन तिची जडिले. पुन्हा करून नामनाम प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेका ते विचारून आदेश म्हणून जातात. गोरक्ष चालत चिरेशद कानी बघडून जातं. हेलापट्टी लक्षणीया हेलापट लक्षणीया पंथ. कुच मुक्कामला साधित असे परितीव्र होण्या अतिशेती म्हणे जाताच भस्म करुणपती. जालिंदर गुरुमूर्ती दुखिले नष्टाने. आयशंवर परमक्रोधाने वैष्णव शिखा डुलवी सुअंगावर आहाळणे पाडावाया. त्यांनी तीव्र मत चित्तकुंडी पावस्थिती प्रदीप करुण्या नुपावती चुन्या जाते. तशिष्य कथाटी गमन करता वायुघाटी. तवहेला पट्टर कानानापट्टी जाऊन या पोचा. तू तजराशी कळला कानी पाहिले मग गावाला. मग परिवारासहित गोपीचंद्र वहिला. सवय सामोर जाता चित्ती म्हणे मम वैभवा. योगी दिसे महानुभावाचा. ते गुरु हाची करावा. कायावाच्या भावाने. सातशे शिष्य कटक भारी. पूर्णयोगी ब्रह्मचारी मज दावा वाजी स्पयंदनी. स्वारी जगा माझी मिरवत असे. सिद्ध करून चिंबभार शिबिकास तुरुंग अपार. अन्य मंडळी वीरझुंकार. राव्यास मिरविले. राय मस्तकी एकशत चंद्राकृती दैते पण. 80 क्षत्रिया वर्णित अभवत. वाढील ग्रंथ आगळा. 1 क्षत्र 700 मिती बरोबर शूद्र असती. त्याचे क्षत्रिय 5 असती. चंद्राळकी मिरवत. हेमतटकी झालरा. शिल्पयुक्ती छत्र कळसाचा पारदीप्ती. रत्नखचित आरका म्हणती. तेज सांडी ते तू आपले. ऐशी संपत्ती समारंभेसे. ठेगणे भावेती अमरपदाची. मार्गी चालता मंत्रिकाशी. पाचिरी द्रोध म्हणती प्रावदेव करून. येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुभव घेऊन ईश्वरभक्ती मिळू. हा श्री गुरु हा योग्य माते. माझी संपत्ती भूषण भरते. जगा माझी दिसे सरते. योगायोग वयपंथी. नात्री गुरुमात्रे योजला होता कंगाळहीन. रत्नपती काच आणुनी गोष्टात मिळते. की कल्पतरूच्या बागायती.
कंटक तरु बांबळ वस्ती यारकर चंद्राच्या मध्यपंक्ती काजव्याने मिरवाय मी भूप माझी पंक्ती भूपती असा सर्वज्ञ मूर्ती दूतशर्का दुग्धसरिती लवण कैसे वाढावाय अमंगल गली कुचळ स्थान बौद्ध ज्ञानी पिशा सम तो गुरु माती मम मातेने जाणलेला अहो ही योग्य न असे सांगत काय केले श्री जातीत परी आता उद्याला उचित आहोत गुरु कानिफा मासी ऐसे बंदे मंत्रिकाशी जाव राहत होते कटक प्रदेशी घेऊन या सवयी समारावजी शोधले ऐसे म्हणजे कटक थाटी राव जाय सुगम वाटी ते मार्गे योगिंद्र शेट्टी जाऊन या मिळाला परी येता देखताजी गोपचंद्र धडा अपार कोद परी विवेक आगळा अपार तेने क्रोध मनावा संतला आता ईशापणी गर्भसन परी कार्य तैसे राहिले सुगम कोटे श्री गुरु योगद्रुम मिरला तो कळेना स्त्रियाचे हाती कार्य सुगम उरकुणी घ्यावा म्हणून धर्म आधी पाहुण्या गुरुचरण पद्य शासन त्या मग आयशावर विचार कोणी चित्ती स्तब्ध राहिला गोपी योगेंद्र जती क्रोधनामुळे शांती बोधलक्ष्मी स्थापित जैसे शस्त्र निपुण तेवी रक्षित प्रतापन की परी कार्यसंबंधी दैदेप्यमाने दर्शविते लोकाते तरी प्रथम श्री गुरु ते प्रत्यक्ष करावे याच्या हाती क्रोधनाळाचे दुस्तर आहोती गोपीचंद्र ऐशविषय उभं शब्दबोध कानी पर आला स्तब्ध हिरीकडे गोपीचंद्र चरणारून उठला उभा राहिला समोर दृष्टी नम्रतर बोले होती जोडीने आकर्षणपुटी विनवणी विनवित असे हे महाराज देवयोगा मजा आळशारी गंगा ओसळी कृपा होगा अनाथा सनाथ कराव्या तुम्ही कृपळ संतजन दया भांडार शांतिरत्न ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म गृहस्थासी कल्पावे ब्रह्मी पावला तत्वता षडगुणाची विशेष दमिता सकळ भोगण्यार्कता मिरवतसा जगामध्ये आणि जगाच्या विषय तिमिरी ज्ञानद्युती तेजारी मिरवणे सुख सनाथापरी दावित झाला म्हणा ऐशे साधक याचक म्हणे तुम्ही कल्पतरू कल्पनामूर्ती ऐशी स्थिती जाणवी जीवनी बोलवित मजवरती परी श्रीरायाचे वागोत्तर ऐकून एकाने बामण त्याने चित्त शक्ती तरुवर आनंद शांती मिळली दी क्रोधाचा वैष्णव पेटता घेत होता अपार तरी राव उत्तरचे सिंचन नीर होता शांती वरीला मग रायाची तुम्ही करे बैसला असं सोजरे मग बोलता वागवते कुशळ असा की महाराजा म्हणे राय अनुचित केले परी तो भाग्य सबळ पाहिले तरी तिने करून शांतीवरले ममवांसी महाराजा नाती अनाथाची गाठी पडत होती प्राणाची मिठी परितव भाग्य उत्तराची देठी शांती पडली तरी आता असो कैसे वेगी चल पट्टणाचं तेथे सगळं इतिहास निवेदन तुझं बैसणे अशी वेगासनी कटकासनी सक्रामासी येऊन राय राजची अनुनी कर्काची व्हायला अप्रिप्रीत करून शोधूजे पूजिला म्हणे हेमरत्नी वस्त्रभूषणी अनुप्रमाणे बोलते हे महाराज योग संपत्ती कामना वेदली म्हणजे ती अनुग्रह चोज घेऊन निघोती सनातन वेळ ऐसे वेदांशी ती प्रथम भागी मिळत होती त्यात होतीला कोपयुक्ती वैश्वानर शिकला तिने उदयाचा पत्तरू ओळला योग धीरू पुढे वासना फळकारू पेरवाया ते पावला गुणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान नात्री भययुक्त भिरड पूर्ण
चित्ततुरते स्पर्शितचे तरी प्रांजळ माते कृपे उपने अनुग्राते आपला साह्य म्हणून सरते तिने डोकी मिळय कानी पा म्हणे कृपा नुपायक उमानगत दोदिगत घेऊ पाशी भावप्रग परित्वा भाव नाशिला जैसे दुग्ध पवित्र जैसे दुग्ध पवित्र गोड परिलवन स्पर्शिता पर्यंत वाढत ते तुझे घडून निगड आले आहे महाराज. अरे माझा अनुग्रह घ्यावा पाशी परिचयाचा अनुग्रह मजशी तू स्वामी महागर्तित अश्वविटे स्थापिला पुरे तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता भोग योग म्हणून क्रोधान मग शांती तरी धडला नातरी महाराज गजानंद्र पर्याय काळीचा वैष्णव तुझे वयाच्या भस्म करी निशाणा जयाच्या प्रतापाची रहसरी कोण करी बोल बागुतरी जेने स्वर्गदेवताची थोरी झाडझुडी लावल्या मग साध्य तलवाराची कथा तरुण उपाशी सांगता तिने सकळ ऐकून वार्ता भयउदय चित्तात अंगी रोमाचे आले दाटून शरीर कापले दाटले पूर्ण मग धरून त्याचा चरण नम्रपणे विनवते म्हणे महाराज योगवित्त घडून आले ते अनुचित पुरे आता क्षमा उचित प्रसाद कधी दासावरी या ब्रह्मांडावर बजेवढा कोणी नाही पतित हा मी कन्या अघटित घडून आली मज लागी परी सदैव मायपरी शांती वरावी हृदयांतरी भू अन्याय होता किशोरी कहिता ते टिकेना तुम्ही संत दयावंत घेता अवगत भू आघात अमृतोपम पाणून चित्त कृपावचित दर्शिता जैसा झाडा घातला गाव एकी लावणी केल्या परी उभयता ऐकची छाव मिळू शके तैसी का की सरिता पात्री निरोगी धुती पूजिती मूळ संगी परी एकची दुबई प्रसंगी मिरवली ती सरिता ते की तस्करा होता घरात रिगावा त्यासही प्रकाशे जैसा दिवा त्याने संत भावा मिरवा जात मार्ग आता कसे क्षमा ओढण करी आम्हास दुष्कृत्य सरिता प्रवाही विशेष ओढणी काळी मार्गा आयशा ऐकून नाभी म्हणे गजकनंदन मग राहिले की सवय घेऊन सोशिवळे पादले परी हा वृत्तांत ऐकून परिचयाला धावल्या तिथून त्यांनी या जाऊन सकळ युती लागून मेहनती सांगली हे मयमाची भक्ती संपादने जालेंद्र गुरु तुम्हा लागून पैतायाची राय विपत्ती करून मी गर्दी मिळला ती अष्टविटे टाकल्या दशवर्षात हे राजदरबारा ऐकून मात तुम्ही आम्ही नेहमी दिली म्हणा कशी कळली मात तरी जालेंद्र आलाच होतं अपार भैव काने मात विद्या न दुसरा तरी त्याच्या पाहुणे शेवटी नटला आपला नंदन पण जालेंद्र स्वतः म्हणा दुरुस्त गेली तिनेची आता राव त्याच्या शिबिरी गेला आहे सपरवायचं ते घडे जैसे तैसे परी तैसे ऋतू सांग पुढे आयसे सांगताय युती हृदय शोभली मेहनती परिपुत्र मोहाची संपत्ती विचित्र झुलारी हेलावे रिगणुरात मुनिशिबिरा जाऊन तुरीत उत्तम अगारी अन्य पदार्थ इच्छे समान भरविले सदा कर जोडून अंगे जावे कार्यासमान ते जेथील तिथे अर्थपूर्ण संगोपन करीत असे जैसे दुर्वासा अतिथी कसकळ से आराधी गोरपाळ त्यांना भोपाळ नाताळणे संपली असं प्रकरणी असतासी घ्या वाचन म्हणे मग रायाच्या देवणे बोलविले सदनाते तो पातला सदनाप्रती प्रीती म्हणजे माहिती मग आपला होता प्रती रायाने वृद्धाने म्हणे तिसे तू आज आवडे ही बरासे युक्तायुक्तीबरोबर त्याशी महाविघ्नाला निवटावे मामाश्य बोलणे माहिती शिबिरी वाचणे जाऊन पाती
शीघ्र येऊन या शिबिरापती कानिपा नाथविरा वंदने निकट बैसला तेत म्हणे महाराज सोरुनाथ कोण तुम्ही वरिलार्थ नाथपंथी मिरवाया तर या नाथपंथी की मीही मिरवते महालोकी महिलोकी मग तरी मुळे वरद पादुका तिच्या मिरते ऐसे गतीची वाणी बोलती झाला पाणी होणे ऐसे असून बरवी करणी ज्याने मिरवली तो अनुग्र असतो निश्चित गुरु ठेवावा अष्टविद्येत महिनावती म्हणे मध्ये श्रुत आजी झाले माझा मग आपल्या कथामुळापासून त्या नाथाची निवेदन हे सोसोता हाती झाली करणे मज न करता माझा तरी आता झाले कर्म सज्ञाना झाले कर्म तरी आता झाले कर्म सज्ञांना सावरी दुर्गम परिरायाचे दुष्कर्म टाळून सुपुंत मिरविका आयचे सांगले त्याप्रती मोह ममाने श्री गुरु मूर्ती दुष्ट करा लोकाते दुष्य करा लोकाते मंदिर सुखाची ठाते करून काना करते दृश्यमान परिणेनो ज्यांचा कोकोबागण गाव गेले पडा तरी ते बोधावा युक्तिप्रयुक्ती लक्ष्मी आपल्या भाच्याच्या प्रती दृश्य करून गुरुमूर्ती सत्कृती भाच्याची वरिका मग ब्रह्मांडा मग या ब्रह्मांडावर कीर्ती जाते ती लग्न हे लावले परंतु लोकात कीर्ती पड केले ऐसे बोलून त्याप्रती मग उठती झाली मान्यते त्यांनी नमुन्या परमप्रती बोलविले भगिनी ते मग पूर्व आश्वासन घेऊन म्हणे राहायचे कल्याणाची पूर्ण श्री गुरुजी पाहुणी जाणं सकळ संशय सोडिका आईशी आश्वासने माता श्रीनाथ झाला बोलिता असं मान्यवतीचा तो नसुनी नमुने आली सदना ते सोसवता ते पाचवणं सकळ सांगितलं वर्तमान मग सकळ बायाची धुडासन भंगिते दक्षिण जालिंदराचे अनुग्रहरहित सहित आश्वासिती काय नव्हतं मग आयुष्य सकळ सागरवृत्तानं भयमुक्त तो केला असा ते इथून पुढील अध्याय दुंदीनंदन नरहरी वरहरे श्वेताकारणा मालून निवेदिली पूर्वरूपे स्वस्थिती भक्तिसार समस्त गोरे किंवा साधा समस्त कोरू शका किंवा सदा परिसर वाईक्षत षोडशाध्याय गोडा 197 अध्याय 16 197 श्रीकृष्ण अर्पण श्री नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त.